नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये दिशामापन म्हणजे डायरेक्शन हा खूपच महत्त्वाचा घटक कव्हर करणार। MPSC गट ब गट क या परीक्षांमध्ये हा उपयुक्त तर आहेच, पण IBPS मध्ये सुद्धा डायरेक्शनवरील प्रश्न जे आहेत ते 3 ते 4 मार्कांचे विचारलेले असतात आणि टेटच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा सेम पॅटर्ननी 3 ते 4 प्रश्न येत आहेत। त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल व्यवस्थितरित्या तर बेसिक पासून जशा प्रकारचे प्रश्न येतात IBPSच्या पॅटर्नमध्ये ते आपण इथे डिस्कस करणार आहोत। फक्त प्रश्नच डिस्कस करणार नाहीत तर बेसिक गोष्टी सुद्धा आपण कव्हर करणार आहोत। तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुमचे 4 मार्क्स जे आहेत ते टेटच्या परीक्षांमध्ये फिक्स होतील आणि इतर सरळ सेवांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल नक्कीच करा, कारण की असे नवीन व्हिडिओज पुढे सुद्धा येत राहतील आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सराव प्रश्न तिथे मिळू शकतील। तर चला डायरेक्टली सुरुवात करूया आता दिशामापन या घटकाला। आता दिशामापन हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि दिशामापनामध्ये 3 प्रकारचे प्रश्न आपल्याला आता डिस्कस करायचे आहेत या व्हिडिओमध्ये। तर त्याआधी सर्वप्रथम बेसिक्स गोष्टी समजून घेऊया। बेसिक्स गोष्टींमध्ये 3 बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत। सर्वप्रथम दिशा ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणे खूप गरजेचं आहे। तर दिशांचा चार्ट कशा प्रकारे असेल तर ही उत्तर किंवा नॉर्थ ज्याला आपण म्हणतो, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम। ही दिशा जी असेल ती ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि ही दिशा कोणती असेल वायव्य। हे व्यवस्थितरित्या तुम्हाला लक्षातच असायला पाहिजे। तर हे सर्वात प्रथम बेसिक आहे की ह्या दिशा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। म्हणजे समजा एक रेष ओढण्यात आली अशा प्रकारची, तर ह्या रेषेची दिशा कोणती असेल तर ह्या रेषेची दिशा कोणती असेल तर ही रेष इथे फिट होणार आहे। म्हणजे ही रेष जी आहे ती कोणत्या दिशेला जात आहे, ईशान्य दिशेला जात आहे। समजा ही रेष अशा प्रकारची असती तर ही दिशा कोणती असती तर ही रेष कोणत्या दिशेला बघत आहे किंवा कोणत्या दिशेला जात आहे तर ही दक्षिण दिशेला जात आहे। म्हणजे ह्या 8 दिशा ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित डोक्यात फिट असायला पाहिजेत। आता पुढील बेसिक बघा, खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे 2 स्थानांमधील अंतर जर कॅल्क्युलेट करायचे असते आणि तिरपी रेष जिथे तयार होते तिथे पायथागोरसचा प्रमेयच आपल्याला अप्लाय करायचा असतो। मग पायथागोरसचा प्रमेय सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊ। पायथागोरसचा प्रमेय कुठे अप्लाय होतो तर जिथे 90 अंशाचा कोन असतो त्या त्रिकोणामध्ये, म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेयाचा उपयोग होतो। ही बाजू 1, बाजू 2 आणि याला आपण कर्ण किंवा हायपोटेनस म्हणतो। तर पायथागोरसचा प्रमेय कोणता आहे, कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग। म्हणजे समजा ही बाजू 3 असेल, ही बाजू 4 असेल तर कर्ण आपण कॅल्क्युलेट करू शकतो। तर कर्णाचा वर्ग म्हणजे समजा x चा वर्ग, कर्ण आपण बरोबर x घेतला तर x चा वर्ग बरोबर काय असणार, बाजू 1 चा वर्ग, बाजू 1 चा वर्ग म्हणजे काय 3 चा वर्ग प्लस बाजू 2 चा वर्ग, बाजू 2 किती आहे 4, 4 चा वर्ग। तर आता आपण याला कॅल्क्युलेशन्स करूया। x चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 बरोबर 25। म्हणजे x वर्ग बरोबर 25, कोणत्या संख्येचा वर्ग 25 आहे तर 5 चा वर्ग 25 आहे, म्हणून x बरोबर किती येणार आहे 5 येणार आहे। आणि IBPSच्या पॅटर्नमध्ये नेहमी अशाच प्रकारच्या संख्या येतील आवश्यक नाही, त्यामुळे ते सुद्धा एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो जिथे आपल्याला दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज पूर्ण वर्गसंख्या मिळणार नाही तिथे काय करायचं तर ते सुद्धा आपण बघूया कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल। समजा ही बाजू 8 असेल आणि ही बाजू 10 असेल तर कर्णाची किंमत काढायची आहे। तर परत आपण पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करूया। तर x चा वर्ग बरोबर होणार बाजू 1 चा वर्ग, बाजू 1 चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग आणि बाजू 2 चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग। तर x चा वर्ग बरोबर 64 अधिक 100 बरोबर x वर्ग बरोबर 164 येणार आणि x बरोबर किती येणार 100 वर्गमुळात 164। आता 164 जे आहे ते कोणत्याच संख्येचा वर्ग नाही। मग तुम्हाला पर्याय कशा प्रकारचे असतील तर तुम्हाला पर्याय अशा प्रकारचे असतील 2√7, 3√4, 2√41। मग अशा प्रकारचे पर्याय असतील। मग बऱ्याच विद्यार्थ्यांना हे डिफिकल्ट जाणार आहे किंवा ज्या टेटच्या परीक्षांसाठी प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी हा भाग नवीन असणार आहे, पण हा भाग कठीण नाही आहे। कशा प्रकारे सोपा होईल ते मी सांगतो तुम्हाला। म्हणजे समजा तुमचं उत्तर इतकं येत असेल आणि 164 कोणत्याच संख्येची पूर्ण वर्गसंख्या नाही तर ऑप्शनमधून आपण चेक करायचं आहे। ऑप्शनमध्ये काय करायचं आपण, ही जी संख्या आहे वर्गमुळाच्या बाहेर तिला वर्गमुळाच्या आत घेऊन जायचं। मग ही संख्या वर्गमुळाच्या आत जाईल तर तिचा वर्ग होतो। काय करायचं, सरळ आपण वर्ग करायचा, म्हणजेच वर्गमुळात किती आलेत 28, पण आपल्याला 164 पाहिजे आहेत। मग दुसरा पर्याय चेक करायचा आहे, 3 वर्गमुळाच्या आत घेऊन जायचे, 3 वर्गमुळाच्या आत नेले तर 3 चा वर्ग किती 9,
मग 9ने गुणाकार करायचा, 9 चौ 36, हे सुद्धा याच्याशी मॅच करत नाही आहे. मग हा प्रश्न बघूया, म्हणजे तिसरा पर्याय बघूया. 2 वर्गमुळाच्या आत आपण घेऊन जाणार, तर 2चा वर्ग होईल, म्हणजेच किती 4, आणि 4 एक 4 आणि 4 चौ 16 बरोबर वर्गमुळात किती मिळणार आहेत 164. तर अशा प्रकारचे ऑप्शन आले तरी आपण घाबरायचं नाही आहे, कारण की पर्यायावरून आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर पायथागोरसचा प्रमेय खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण काय की तिरप्या रेषेतील जर अंतर काढायचं असेल तर तिथे पायथागोरसचा प्रमेयच आपल्याला उपयोगात येईल. पुढील थर्ड बेसिक जे आहे, आपल्याला डायरेक्शन्स माहिती पाहिजेत, रोटेशन्स माहिती पाहिजेत, वळण माहिती पाहिजेत. म्हणजे 35 डिग्रीने वळला, 45 डिग्रीने वळण घेतलेले आहे एखाद्याने, तर कशा प्रकारे आपल्याला डायरेक्शन्स चेंज होतात ते सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे थर्ड बेसिक कोणतं आहे, वळण किंवा रोटेशन. थर्ड बेसिक कोणतं आहे, वळण किंवा रोटेशन. आता रोटेशन्स जे आहेत ते 2 प्रकारचे असू शकतात. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळ कशी फिरते अशा प्रकारे, तर हे होणार क्लॉकवाईज रोटेशन. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज, ते होणार या प्रकारचे. तर क्लॉकवाईज रोटेशन आणि अँटी क्लॉकवाईज रोटेशन हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. काही अँगलसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, कोनसुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. समजा ही सरळ रेषा असेल तर हा कोन जो असतो तो 45 अंशाचा असतो, हा कोन 90 अंशांचा असतो. आणखी एका कोनाची आवश्यकता असते, 135 डिग्रीचा कोन. 135 म्हणजे काय, 90 अधिक 45 डिग्री, किंवा आपण 45 अधिक 90 डिग्रीसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे समजा अशा प्रकारची रेष असेल आणि क्लॉकवाईज रोटेशन करायचं असेल 135 डिग्रीमध्ये क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, तर या प्रकारे आपल्याला रोटेशन्स करावे लागतील. म्हणजे एक सरळ उभी रेषा असेल तर आधी 90 अंशाचा कोन तयार करायचा आणि मग 45 अंशाचा कोन तयार करायचा. तर 90 आणि 45 बरोबर किती होणार 135. म्हणजे अशा प्रकारचा जो कोन असेल तो 135 अंशांचा असणार आहे. आणि चौथा कोन जो तुम्हाला उपयोगात येणार आहे तो 180 डिग्रीचा. म्हणजे समजा अशा प्रकारची रेष असेल तर एक्झॅक्टली याच्या विरुद्ध जी रेष असेल ती किती अंशाचा कोन तयार करते, 180 अंशाचा कोन, 180 डिग्रीचा कोन तयार करते. म्हणजे सरळ रेषा जी आहे ती 180 डिग्रीला एक्सप्लेन करते. तर हे 4 अँगल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता प्रॅक्टिस म्हणून मी ते तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न सॉल्व करू शकता. इथे दिलेलं आहे घड्याळाच्या दिशेने 90 डिग्रीने याला रोटेट करायचं आहे किंवा वळवायचं आहे. तर एक व्यक्ती जो आहे तो उत्तरेला बघत आहे. जर 90 अंशाने घड्याळाच्या दिशेने आपण रोटेट केलं तर या दिशेला तो रोटेट होईल आणि 90 अंशाचा कोन म्हणजे अशा प्रकारचा कोन तयार होईल. तर हा 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. तर तो आता कोणत्या दिशेला बघत आहे, पूर्व दिशेला बघत आहे. अशा प्रकारचे सोपे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 2 बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 डिग्री. आता 180 डिग्री म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असो किंवा घड्याळाच्या समान दिशेने असो, तो एक्झॅक्टली अपोजिटच जाणार आहे. म्हणजे हा कोन जो आहे तो किती अंशाचा असणार आहे, 180 डिग्रीचा कोन असणार आहे. म्हणजे आता याची दिशा कोणती असणार आहे, पश्चिम दिशा असणार आहे. तिसरा प्रश्न बघा, घड्याळाच्या दिशेने 135 डिग्री रोटेट करायचं आहे या व्यक्तीला. घड्याळाच्या दिशेने 135 डिग्री. 135 म्हणजे कशा प्रकारे ब्रेक करू शकतो आपण, 45 अधिक 90. तर आधी याला घड्याळाच्या दिशेने म्हटलेलं आहे म्हणजे या डायरेक्शनला फिरवावं लागेल. तर हे 45 डिग्री आणि हे 90 डिग्री होतील. तर हे 45 अधिक 90 बरोबर 135 डिग्री. म्हणजे आता त्याची दिशा कोणती असेल, दक्षिण दिशेला तो बघत असेल. तशाच प्रकारे चौथा प्रश्न बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अशा प्रकारे 100 डिग्री रोटेट करायचं आहे. तर 100ला आपण 90 अधिक 10 लिहू शकतो. तर हे 90 डिग्री आणि 10 डिग्री म्हणजे थोडे वर येतील. तर तो आता कोणत्या दिशेला बघत आहे, ईशान्य दिशेला बघत आहे. अशा प्रकारे रोटेशन नंतर तो कोणत्या दिशेला बघत आहे व्यक्ती, ते तुम्हाला काढण्यासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पुढील बेसिक बघा, सर्वात शेवटचा बेसिक चौथा भाग. दिशेच्या संदर्भात आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. दिशेच्या संदर्भात किती प्रश्न विचारले जातील, 2 प्रश्न विचारले जातील. तर एक त्यासाठी समजण्यासाठी आपण एक डायग्राम तयार केलेली आहे की समजा एक व्यक्तीचे सुरुवातीचे स्थान हे आहे, तो दक्षिणेकडे 4 मीटर चाललेला आहे आणि त्यानंतर पूर्वेकडे 3 मीटर चालला आणि इथे जाऊन थांबलेला आहे. तो म्हणजे हे त्याचे शेवटचे स्थान असणार आहे आणि हे त्याचे सुरुवातीचे स्थान असणार आहे. तर दिशेच्या संदर्भात 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न आहे, चालक कोणत्या दिशेकडे जात आहे. तर चालक आता या दिशेकडे जात आहे आणि ही दिशा कोणती आहे, पूर्व दिशा. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय येणार आहे, पूर्व. तशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 2 व्यवस्थितरित्या समजून घ्या.
खूप महत्त्वाचा आहे IBPSच्या परीक्षांच्या दृष्टीने. चालक सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे? बघा, आता चालक कोणत्या दिशेला जात आहे हा प्रश्न नाही आहे, एका विशिष्ट बिंदूच्या किंवा स्थानाच्या संदर्भात त्याची दिशा विचारलेली आहे. तर चालक सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात, ज्या स्थानाच्या संदर्भात दिशा विचारलेली असेल त्या स्थानापासून एक सरळ रेष ओढायची त्या व्यक्तीपर्यंत. म्हणजे सुरुवातीचे स्थान हे होते, ह्या स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे हे विचारलेलं आहे. तर या स्थानापासून एक सरळ रेष ओढायची, तर तो आपल्याला कोणत्या दिशेला दिसत आहे? आग्नेय दिशेला दिसत आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय होईल? आग्नेय दिशा होईल. तर एका विशिष्ट स्थानाच्या संदर्भात तुम्हाला ही दिशा डेफिनेटली काढता आली पाहिजे. समजा अशा प्रकारचे 2 पॉईंट्स असतील A, B आणि C, आणि तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला की बिंदू C हा बिंदू B च्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे, बिंदू C हा बिंदू B च्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे, तर बिंदू B पासून म्हणजे ज्या पॉईंटच्या संदर्भात दिशा विचारलेली आहे तिथून एक सरळ रेष ओढायची, आणि ही रेष कोणती दिशा दर्शवित आहे? तर ही नैऋत्य दिशा दर्शवित आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर काय येईल? नैऋत्य. तर अशा प्रकारे 2 प्रश्न दिशेच्या संदर्भात विचारले जाऊ शकतात. तिसरा प्रश्न बघा, सुरुवातीपासून चालक किती अंतरावर आहे? आता अंतर विचारलेले आहे, तर असं कधीच करायचं नाही की 4 आणि 3 7. चालक कमीत कमी अंतर घ्यायचं आहे. म्हणजे 2 पॉईंटमध्ये सरळच रेष आलेली पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करावा लागेल. परत एकदा बघा, सुरुवातीपासून चालक किती अंतरावर आहे? तर बरेच विद्यार्थी अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकतात की 4 मीटर आणि 3 मीटर बरोबर 7 मीटर, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स करायचे नाही. सरळ एक रेष ओढायची आणि जिथे आवश्यकता असेल तिथे पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करायचा आहे. तर हे बेसिक्स पार्ट आपण कव्हर केलेले आहेत, आणि रिपीट करा, व्यवस्थितरित्या करा. 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये यावर मिळू शकतात. आता 3 प्रकारचे प्रश्न जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत ते आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1 किंवा प्रकार 1 जो आहे तो रोटेशनवर आहे. इथे म्हटलेलं आहे एक व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तर मग आता सुरुवातीला आपण एक दिशा तयार करायची, सर्कल करायचं, सुरुवातीच्या पोझिशनचं दक्षिणेकडे बघत आहे. त्या ठिकाणातून तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला 135 गेला. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे या दिशेला 135 म्हणजे काय? 90 अधिक 45. तर हे होणार 90 आणि हे होणार 45. आणि इथे 1 नंबर द्यायचा. 1 म्हणजे काय? पहिल्या रोटेशन नंतर तो इथे पोहोचलेला आहे. मग पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे? त्यानंतर 180 घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला. 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे काय? एक्झॅक्टली अपोजिट येणार, तो अगदी विरुद्ध येणार. म्हणजे इथपासून तो एक्झॅक्टली या दिशेला असेल आहे. इथे 2 क्रमांक दिला कारण की दुसऱ्या रोटेशन नंतर तो इथे आलेला आहे. मग आता प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता तो कोणत्या दिशेला बघत आहे? तर ही दिशा कोणती आहे? नैऋत्य. त्यामुळे उत्तर काय येणार? नैऋत्य. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. रोटेशनवर अशा प्रकारचा प्रश्न, सोपा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पुढे बघा, हा प्रकार 2 आहे. म्हणजे रोटेशनवर प्रश्न विचारण्यात येतील किंवा आता डिस्टन्सवर प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे एक व्यक्ती काही दिशेला, कोणत्या तरी एका दिशेला 5 किलोमीटर चाललेला आहे, मग 6 किलोमीटर चाललेला आहे. अशा प्रकारे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया. कुणाल उत्तरेकडे 10 किमी चालत गेला. तर आता सुरुवातीचे स्थान सर्कलने दर्शवायचे. उत्तरेकडे म्हणजे वर 10 किलोमीटर चालत गेला. म्हणजे अशा प्रकारे एक सरळ रेष काढता येईल. आणि हे अंतर किती? 10 किलोमीटर. पुढे या स्थानापासून दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालला. दक्षिणेकडे म्हणजे परत खालच्या दिशेला आला, तर तो इथपर्यंत येणार. हे 6 किलोमीटर होणार. तर उर्वरित अंतर किती असणार आहे? 4 किलोमीटर. इथपर्यंत पोहोचलेला आहे. व पुन्हा 3 किमी पूर्वेकडे चालला. म्हणजे परत 3 किलोमीटर या दिशेला चालला आहे इथे. तर हे असणार आहे 3, हे असणार आहे 4 आणि हे 6, आणि हे टोटल अंतर किती? 10. तर सुरुवातीच्या जागेच्या संदर्भात तो कोणत्या दिशेलावर किती अंतरावर आहे? आता किती अंतरावर आहे हे विचारलेलं आहे. अंतर विचारलेलं आहे. तर हे शेवटचे स्थान आणि हे सुरुवातीचे स्थान यांच्यामध्ये अंतर हेच आहे. म्हणजे 4 आणि 3 7 घ्यायचं नाही. आपण आताच बघितलेलं होतं, पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करायचा आहे. हे 3 आहे, हे 4 आहे. तर पायथागोरस प्रमेयाने हे अंतर किती येणार आहे? 5 किलोमीटर. आणि दिशा काढायची आहे सुरुवातीच्या जागेच्या संदर्भात. आता ही सुरुवातीची जागा आहे. आता ही सुरुवातीच्या जागेच्या संदर्भात विचारलेलं आहे. तर सुरुवातीपासून अशा प्रकारे एक रेष ओढायची. म्हणजे ही दिशा कोणती आहे? ईशान्य आहे. म्हणजे सुरुवातीच्या जागेच्या संदर्भात तो कोणत्या दिशेला आहे? ईशान्य दिशेला आहे. म्हणजे आपले उत्तर काय असेल? 5 किलोमीटर ईशान्य. पर्यायामध्ये नाही, त्यामुळे यापैकी नाही हा योग्य पर्याय असणार आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न जो आहे, सामान्यतः IBPSमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे एक माहिती असणार आहे आणि त्यावर 3 प्रश्न एक्सपेक्टेड आहेत तुम्हाला. तर या माहितीच्या आधारावर सर्वप्रथम आपल्याला डायग्राम तयार करावी लागते. तर आपण डायग्राम सुरुवातीला तयार करूया आणि त्यानंतर 3 प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा, बिंदू D हा बिंदू Cच्या उत्तरेकडे 2 किमी अंतरावर आहे. बिंदू D हा बिंदू Cच्या उत्तरेकडे आहे. तर इथे आपण
बिंदू सी तयार करूया आणि याच्या उत्तरेकडे 2 किमी अंतरावर कोण असणार आहे, डी असणार आहे. पुढे बिंदू सी हा बिंदू बीच्या पूर्वेकडे 8 किमी अंतरावर आहे. कोण, बिंदू सी हा बिंदू बीच्या. आता बघा बिंदू सी हा पूर्वेकडे आहे म्हणजेच बिंदू बी कोणत्या दिशेला असेल, पश्चिमेकडे असेल. हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. एक बिंदू पूर्वेकडे असेल तर दुसरा बिंदू पश्चिमेकडे असेल, एक बिंदू उत्तरेकडे असेल तर दुसरा बिंदू कुठे असेल, दक्षिणेकडे असेल. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थितरित्या परत सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. बिंदू सी हा बिंदू बीच्या पूर्वेकडे आहे पण बिंदू बी इथे नाही, त्यामुळे सी हा पूर्वेकडे आहे तर बी कुठे असेल, पश्चिमेकडे असणार आहे. बी हा पश्चिमेकडे असणार आहे म्हणजे तो या दिशेला असणार आहे, पश्चिमेकडे. हा इथे बी आलेला आहे आणि किती किलोमीटर अंतरावर आहे, 8 किमी अंतरावर आहे. पुढे बघा बिंदू ए हा बिंदू बीच्या दक्षिणेला 15 किमी अंतरावर आहे. बिंदू ए हा बिंदू बीच्या दक्षिणेला म्हणजे खाली किती किमी अंतरावर असेल, 15 किमी अंतरावर आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये विविध पॉईंट्स जे आहेत ते कनेक्ट करावे लागतात. 2 पॉईंट्सला आपण एकाच वेळी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर हा प्रश्न आपल्याला सोपा वाटणार आहे. 3-4 पॉईंट्सला एकाच वेळी आपण गृहीत धरायचं नाही, 2-2 पॉईंट्स इथे कनेक्ट करत जायचे. बिंदू डी हा बिंदू ईच्या पश्चिमेला 4 किमी अंतरावर आहे. कोण, बिंदू डी हा बिंदू ईच्या. बिंदू डी हा बिंदू ईच्या पश्चिमेला आहे म्हणजे ई पूर्वेला असेल, कारण की एक बिंदू पश्चिमेला तर दुसरा बिंदू कुठे असेल, पूर्वेला असेल. आणि किती किलोमीटर अंतरावर आहे, 4 किमी अंतरावर आहे. पुढे बिंदू ई हा बिंदू एफच्या उत्तरेला आहे. बिंदू ई हा बिंदू एफच्या उत्तरेला आहे म्हणजे एफ दक्षिणेला असेल म्हणजे खाली असेल 10 किलोमीटर. आता इथे व्यवस्थितरित्या डिस्टन्स आपण तयार करायचं आहे. बघा हे अंतर किती असणार आहे, 2 आणि हे अंतर 15 किमीचे होते म्हणजे काहीतरी अंतर कमी असेल आहे म्हणजे इथपर्यंत हे 8 किमीचे अंतर आहे. इथे एक प्रश्न जो आहे, हा पॉईंट कोणता होता, ए बी, हा पॉईंट ए आहे. ओके, 15 किलोमीटर आहे. सॉरी, हां, बिंदू ए हा बिंदू बीच्या पश्चिमेला 15 किलोमीटर आहे. आता इथे एक करेक्शन आपल्याला करायचं आहे. इथे म्हणण्यात आलेलं आहे बिंदू ई हा बिंदू एफच्या उत्तरेला 10 किमी आहे, तर ॲक्च्युली हे 17 किमी इथे पाहिजे होते. तर इथे आपण 17 किमी लिहून हा प्रश्न सॉल्व्ह करूया. तर बिंदू ई हा बिंदू एफच्या उत्तरेला 17 किमी आहे म्हणजे एफ हा जो आहे तो 17 किमीवर असेल आहे दक्षिणेला. तर हे 2 किलोमीटर आणि इथून हे 15 किलोमीटर पुढे आपल्याला कंटिन्यू करावे लागतील. हे पूर्ण अंतर किती किलोमीटरचे असेल, 15, म्हणजे 15 आणि 2. इथे प्रिंट मिस्टेक झालेलं होतं. हे 15 आहे, हे 2 आहे आणि हे एकूण अंतर किती आहे, 17. आणि हा बिंदू एफ आलेला आहे. आता बघा हा बिंदू ए आणि बिंदू एफ एक्झॅक्टली एकाच रेषेत येणार आहेत, कारण की हे अंतर 17 आहे आणि इथपासूनचे जर अंतर आपण बघितले तर हे अंतर 15 आहे आणि हे सुद्धा अंतर 15 आहे. त्यामुळे हे दोन्ही अंतरे समान आहेत, तर हे बिंदू कसे असतील, एकाच रेषेत असणार आहेत. आणि पुढे म्हणण्यात आलेलं आहे जो म्हणजे जवळचा पॉईंट असतो. जोच्या जवळ कोण आहे, एफ, म्हणजे एफ विषयी माहिती सांगण्यात आलेली आहे. एफ बिंदू जीच्या पश्चिमेला 4 किलोमीटर आहे. जीच्या पश्चिमेला एफ आहे म्हणजे जी हा पूर्वेला असणार आहे. एफच्या पूर्वेला इथे जी असणार आहे या पॉईंटला किती किमी अंतरावर, 4 किमी अंतरावर. तर अशा प्रकारे ही डायग्राम एक तयार झालेली आहे. तर एकदा ही डायग्राम तयार झाली तर आपण 3 ते 4 प्रश्न या डायग्रामवर सॉल्व्ह करू शकतो. आणि IBPSच्या प्रश्नांमध्ये टेटच्या परीक्षांमध्ये जे एक्सपेक्टेड प्रश्न आहेत त्यामध्ये 1 किंवा 2 विधाने आणखी कमी असण्याचे चान्सेस असतात. इतके विधाने कनेक्ट न करता थोडी कमी विधाने आपल्याला कनेक्ट करायची असतात. पण महत्त्वाची गोष्ट या प्रश्नामध्ये काय आहे की 2 पॉईंट्सला एका वेळी विचार करायचा आहे. 2 ते 3 पॉईंट्स एकाच वेळी विचार करायचे नाही आहेत. एक पॉईंट इथे कनेक्ट करत जायचं आहे आणि हे अंतर व्यवस्थितरित्या मांडणी करायची आहे. तुम्ही परत एकदा ही डायग्राम तयार करून बघायची आहे सरावासाठी. आता पहिला प्रश्न बघा, बिंदू जी हा बिंदू बीच्या संदर्भात आपण याआधीच बेसिकमध्ये डिस्कस केलेलं होतं. बिंदू बीच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे, म्हणजे बी पासून आपल्याला जी कडे एक रेष ओढावी लागेल. तर बी पासून जी कडे आपण एक रेष ओढूया, म्हणजे तो कोणत्या दिशेला असणार आहे, या दिशेला असणार आहे. आणि ही दिशा कोणती आहे, आग्नेय दिशा आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचे उत्तर काय असेल आहे, आग्नेय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. दुसरा प्रश्न बघा, बिंदू ए व बिंदू एफ मधील अंतर किती. ए आणि एफ यांच्यामध्ये एक सरळ रेष तयार होत आहे आणि हे अंतर 8 असणार आहे इथपर्यंतचे आणि हे अंतर 4 असणार आहे. म्हणजे 8 आणि 4 किती, 12. म्हणजे ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. आणि तिसरा प्रश्न आहे, बिंदू बी व बिंदू डी मधील कमीत कमी अंतर किती. आता बी आणि डी मधील अंतर काढायचं आहे तर एक तिरपी रेष तयार करावी लागेल. तर पायथागोरस प्रमेयाचा इथे उपयोग होणार आहे. पायथागोरसचा प्रमेय BD म्हणजे कर्ण झालेला आहे, हायपोटेनस. तर याचं उत्तर काय येणार, एक्सचा वर्ग बरोबर बाजू 1चा वर्ग, बाजू 1 किती आहे 8, 8चा वर्ग किती 64, अधिक
बाजू 2चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 म्हणजेच किती 68, म्हणून x बरोबर किती वर्गमुळात 68 येतील 68. आता वर्गमुळात 68 आहेत असा पर्याय आपल्याला दिसत नाही आहे, तर मी तुम्हाला याआधी एक्सप्लेन केलेलं आहे की ऑप्शनमधून आपल्याला बघायचं आहे, कारण की 68 हा कोणत्याच संख्येचा वर्ग नाही, पूर्णवर्ग संख्या नाही. तर पर्याय क्रमांक 1 चेक करूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघू शकता 2√17 आहे, तर 2 आतमध्ये घेऊन जायचे आहे. 2 आतमध्ये घेऊन गेलो तर आपण त्याचा वर्ग करावा लागेल. तर 2चे किती होणार आतमध्ये जाऊन 4 होणार, म्हणजे 17 गुणिला 4 बरोबर 68. हे उत्तर मॅच करत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर आय होप की हे डायरेक्शनवरील जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल आणि अधिक सराव प्रश्नांसाठी टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करा आणि पुढील व्हिडिओसुद्धा बघत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.